रुद्रपठण का करावं? तर बघा, तुमच्याही घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडती आहे किंवा गंभीर आजार त्या व्यक्तीला झालेला आहे. त्याचबरोबर बघा, मुलं हट्टीपणा करतात. एखादा व्यक्ती तुमच्या घरातील वारंवार ड्रिंक करत असेल, तर बघा ह्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि कर्जबाजारीपणा झालेला असेल, त्याचबरोबर बघा की तुमच्या घरात खूप मोठ्या प्रमाणात पितृदोष वाढलेला आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये प्रखर पितृदोष आहे किंवा नारायण नागबली तुम्हाला करायला लावलेली आहे. त्याचबरोबर बघा, कालसर्पदोष आहे. असे जर बघा तुमच्या घरात वारंवार ह्यामुळे संकट अडचणी जर येत असतील, तर तुम्ही 40 दिवसाची सर्वात प्रभावी सेवा जर केली तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला अनुभव बघायला भेटेल. बघा, कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागणार आहेत, पण त्या कष्टाबरोबर नशिबाची साथ असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे बघा, अगदीच तुमच्या घरावरती खूप मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलं आहे, तर त्यातून आपल्याला मुक्तता मिळत असते. त्यामुळे बघा, रुद्रपठणाची सेवा अत्यंत प्रभावी आहे. ज्यांच्या पत्रिकेत कालसर्प असेल त्यांना, त्याचबरोबर बघा ज्यांना प्रखर पितृदोष आहे, प्रत्येकालाच अगदी शांती करणं शक्य होत नाही किंवा अगदीच की प्रत्येकाला तेवढा 3-4 दिवस टाइम सुद्धा भेटत नाही. मग अशा वेळेस जर तुम्ही संकल्पयुक्त 40 दिवसाची रुद्रपठणाची जर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला अनुभव बघायला भेटेल. बघा, ह्या सेवेचं खूप सारं अनुभव आहेत आणि ज्या घरात रुद्रपठण केलं जातं, अगदीच तुम्ही 40 दिवसाची जरी संकल्पयुक्त सेवा केली किंवा अगदीच रोज जरी ह्या सेवा केल्या तरी सुद्धा आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात बदल बघायला भेटतो. जे काही वास्तुदोष असतात किंवा जे काही नेगेटिव्हिटी आहे तर ते दूर होते. आणि असं म्हटलं जातं की बघा की भगवान शंकरांना कुबेराचे स्वामी सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर बघा, भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांचीच जर आपण सेवा अर्चना केली तर नक्कीच आपल्याला ह्या सर्वांपासून मुक्तता मिळणार आहे. अगदी तुमच्या घरात एखादी व्यक्ती वारंवार ड्रिंक करत आहे, त्याचबरोबर बघा सर्वांना शारीरिक मानसिक त्रास देत आहे, तरी सुद्धा तुम्ही रुद्रपठणाची सेवा करू शकता. ह्या सेवेमुळे अगदीच की बघा आजारी व्यक्तींना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आराम भेटत असतो. त्याचबरोबर बघा जे काही पितृदोष असेल किंवा कालसर्पदोष तुमच्या पत्रिकेत असेल तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणात दूर व्हायला लागतात. कष्ट प्रत्येकाला करावे लागत असतात, पण त्याचबरोबर आपल्या कष्टाबरोबर आपलं नशीब सुद्धा तेवढंच बलवान असणं गरजेचं असतं. कारण बघा, सर्व काही कष्ट करतोय, एवढं कष्ट करतोय, कष्टाला नशिबाची जर साथ नसेल ना तर ते कष्ट कधीही म्हणजे हे होत नाही, फलित जात नाही. वारंवार त्यामध्ये अडचणी येत आहेत, काही ना काही संकट येत आहेत. बघा, तुम्ही एवढं हॉस्पिटल करताय पण तरी सुद्धा जरी एखादी व्यक्ती आजारीच वारंवार पडत असेल तर तुम्ही आवर्जून रुद्रपठणाची सेवा चालू करा. तर हे रुद्रपठण कसं करावं? तर बघा, अगदीच की तुम्ही कधीही या सेवेला सुरुवात करू शकता किंवा आज सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता. तर बघा, शिवमहिम स्तोत्र किंवा चमक नमक, बघा रुद्रपठण कसं करावं, म्हणजेच रुद्राभिषेक कसा करावा, मी मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे असतात. बघा, त्याचबरोबर बघा प्रत्येकालाच एवढी मोठी सेवा करणं शक्य होत नाही, तर तुम्ही बघा अगदीच की जे काही चमक नमक असतं तर ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता. तर बघा, शिवलिंग आपल्या घरात असणं गरजेचं असणार आहे. शिवलिंग आपल्याला देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केली तरी सुद्धा खूप उत्तम, पण भगवान शिवांची सेवा करण्यासाठी प्रदोष काळ अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे. अगदीच तुम्हाला प्रदोष काळात शक्य नाही झालं तर सकाळी सकाळी सुद्धा तुम्ही लवकर शिवलिंगावरती हा अभिषेक करू शकता, रुद्रपठण करू शकता. तर बघा, चमक नमक हे आपल्याला पठण करायचं आहे. नमक म्हणत असताना अभिषेक करावं, ते नित्यसेवा पुस्तक आहे तर त्यामध्ये सर्व काही सेवा दिलेली आहे. पण ज्यांना तेवढं सुद्धा बघा संस्कृत मध्ये आहे, सर्वच चमक नमक पठण करणं जर खरंच शक्य होत नसेल तर तुम्ही शिवमहिम स्तोत्र म्हणून सुद्धा ही सेवा करू शकता. मग ते तुम्ही प्राकृत मध्ये सुद्धा म्हणू शकता किंवा संस्कृत मध्ये सुद्धा म्हणू शकता तुमच्या इच्छेनुसार. बघा, ह्या सेवेमुळे आपल्या घरातील खूप मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्याचबरोबर बघा, जी व्यसनी व्यक्ती आहे तर त्याचं व्यसन सुद्धा हळूहळू सुटायला लागतं. प्रखर पितृदोष सुद्धा ह्यामुळे हळूहळू कमी व्हायला लागतो. किंवा बघा,
जे काही कालसर्पदोष आहे तर तो सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतं. मुलं हट्टीपणा करत आहेत. बघा मुलांना जर खरंच हट्टीपणा करत असतील तर तुम्ही जेव्हा आपण रुद्रपठणाची 40 दिवसाची सेवा करतो, 1.25 महिन्याची सेवा करतो, तर रोज आपल्या घरात रुद्रपठण हे होणार आहे. तर बघा जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे तर ते व्यसनी व्यक्तींना द्यावं. त्याचबरोबर बघा जे हट्टीपणा करत आहेत मुलं तर त्यांना तुम्ही दिलं किंवा आजारी व्यक्तीला जर तुम्ही हे प्यायला दिलं तर नक्कीच त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप अनुभवी ही सेवा आहे. आमच्या घरात रोज ही सेवा होत असते. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे बघा तुमच्या घरात काहीही होत नसेल, सर्व काही व्यवस्थित असेल तरी सुद्धा जरी तुम्ही रुद्रपठणाची जरी सेवा केली तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ह्याचे अनुभव आपल्याला बघायला भेटतात. त्याचबरोबर बघा जेव्हा आपण ही सेवा करतो तर तेव्हा आपल्याला बघा जे तीर्थ आहे तर ते तुम्ही सर्वत्र घरात शिंपडायचं आहे. त्यामुळे सुद्धा घरातील निगेटिव्हिटी आहे किंवा जे काही बाहेरील बाधा असतील तर ते सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर बघा घराचं संरक्षण होतं, घरातील व्यक्तींचं संरक्षण होतं आणि जे काही व्यसनी व्यक्ती असतील तर त्यांना सुद्धा जर तुम्ही प्यायला दिलं तर हळूहळू त्यांचं व्यसन सुद्धा सुटतं. तर बघा नक्की आवर्जून ही सेवा करता. ह्या सेवेचे नियम काय असणार आहेत तर बघा जेव्हा आपण संकल्पित अगदी तुमच्या खूप मोठ्या प्रमाणात संकट वाढलेली आहेत, जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तर बघा रुद्रपठण करत असताना तर मांसाहार कडकडीत वर्ज करावा लागतो. 40 दिवस तुम्हाला घरात मांसाहार करता येणार नाहीये. त्याचबरोबर बघा संकल्पयुक्त सेवा चालू असताना परांना सुद्धा वर्ज करायचा. अगदीच काही कारणास्तव तुम्हाला कुठे जावंच लागलं आणि तिथं तुम्हाला जर खावंच लागत असेल तर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून तुम्ही तिथं पैसे देऊन सुद्धा ते अन्न खाऊ शकता. पैसे दिलेलं अन्न परान्न होत नाही, पण शक्यतो ह्या 40 दिवसामध्ये घरचंच खाण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर बघा जर संकल्पयुक्त तुम्ही रुद्रपठणाची सेवा करत असाल तर नक्कीच की बघा खूप गंभीर आजार आहे त्यासाठी तुम्ही सेवा करताय किंवा खूप मोठ्या संकटांनी तुम्हाला घेरलं आहे, ह्यासाठी जर तुम्ही सेवा करत असाल तर नक्कीच की ब्रह्मचर्याचं पालन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे. शेवटी ज्याची त्याची इच्छा असते, पण जेव्हा आपण ह्या सेवा करत असतो तर तेव्हा ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं असतं. तर बघा मांसाहार करायचं नाहीये, परान्न घ्यायचं नाही, ह्या गोष्टी आपल्याला पालन करायच्या आहेत. तर बघा जेव्हा आपण रुद्रपठणाची सेवा चालू करतो तर त्या दिवसापासून अगदीच की मध्ये आधी काही सुतक आलं, विटाळा आला तर नक्कीच तुम्हाला ही सेवा नव्याने चालू करावी लागते. पण मधीच मासिक पाळी आली तर तुम्ही ते 4-5 दिवस स्किप करून जेवढा काही तुमचा मागचा काउंट असेल तर तो पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर ह्या पद्धतीची ही सेवा आहे, खूप प्रभावशाली सेवा आहे आणि ह्या सेवेचं अनन्यसाधारण असे अनुभव बघायला भेटलेले आहेत. म्हणजे बघा तुम्ही जेव्हा सेवा ही चालू करताना तर हळूहळू आपल्या घरात सुद्धा किती बदल होतात ना, तर ते नक्की तुम्ही अनुभव घ्याल ह्या सेवेचा. आवर्जून सेवा करा. 40 दिवसाची सेवा बघा कधीही कोणत्याही दिवसापासून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता. ती मनापासून होणं सुद्धा तेवढेच गरजेचं आहे. बघा जर आपल्याला हळूहळू अनुभव यायला लागले की आपण त्या सेवेमध्ये सुद्धा वाढ करतो, अगदीच की तुम्हाला असं वाटलं की पुढे सुद्धा मला ही सेवा कंटिन्यू करायची आहे तर पुढे सुद्धा तुम्ही ही सेवा आवर्जून कंटिन्यू करू शकता. तुम्ही जेव्हा पुढे कंटिन्यू कराल तर तेव्हा फक्त शिवमहिम स्तोत्र जरी पठण केलं किंवा महामृत्युंजय मंत्र जरी पठण केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. पण रुद्रपठणाची सेवा ही 1.25 महिन्याची 40 दिवसाची आपल्याला करायची असते. आवर्जून करा आणि ह्या सेवेचा खूप मोठे असे अनुभव बघायला भेटतात आपल्याला. आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.